सरकारांनी व विलासरावांनी ताकद दिली व विशाल पाटलांच्या प्रचारात रंगत आली. घोरपडे सरकार व विलासराव जगताप यांनी दुष्काळी फोरम पुन्हा एकदा चर्चेत आणले. कवठे-महांकाळ तालुक्याचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. जिल्ह्याच्या राजकारणाला हलवून ठेवणारे नाव म्हणजे सरकार. सध्या लोकसभेचे निवडणुकीचे रणांगण संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. काँग्रेसचे बंडखोर अपेक्ष उमेदवार विशाल पाटील यांना भरभक्कमपणे उघडपणे माजी आमदार विलासराव जगताप व माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकारांनी दिला. सरकारांनी ताकद दिली, विशाल पाटलांच्या प्रचारात रंगत आली. प्रथमदर्शनी विशाल पाटील एकटे पडतात की काय अशी अवस्था असताना मैदानात घोरपडे सरकारांनी उतरून शट्टू ठोकला व एकतर्फी होणारी निवडणूक सरकारांनी अटीतटीवर आणून ठेवली आहे. दुष्काळी फोरम या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आला आहे. संपूर्ण सांगली जिल्ह्यात शरद पवार साहेबांच्या तुतारीतून आवाज येणे बंद झाले आहे असे म्हणतात. साहेबांनी चुकीचे केले अशी खदखद बोलून दाखवली जात आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार तरुणपणाच्या काळात राजकारणात करारी बाणा ठेवून होते. काळ असा होता, सरकार बोलले तर तालुका ढवळून निघायचा. अतिशय धाडसी व आक्रमक पवित्रा घेणारे घोरपडे सरकार अलीकडच्या काळात राजकीय वातावरणापासून अलिप्त होते. अतिशय राजकारणात प्रामाणिक भावना ठेवून जनतेविषयी आदराची वागणूक देऊन राजकारण करणारे नेतृत्व म्हणजे घोरपडे सरकार. तासगाव कवठे-महांकाळ विधानसभा मतदारसंघात 2 वेळा विधानसभा निवडणूक घोरपडे सरकारांनी लढवली. त्यामध्ये भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी त्यांना मदत केली नाही, त्यांना उघड्यावर पाडले, गद्दारी केली असा सणसणीत आरोप करीत घोरपडे सरकारांनी केलेला आहे. लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वी भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात मोठ बांधण्याचे काम अतिशय गुप्तपणे सुरू होते असे समजते. या गोष्टीची चर्चा आत्ता होत आहे. खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी देऊ नये यासाठी सर्वप्रथम प्रयत्न करण्यात आला, तो अयशस्वी ठरला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी फोरमला नाकारून शेवटी खासदार संजय काकांनाच उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर बांधणी सुरू झाली ती खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात सक्षम उमेदवार कोण द्यायचा. बरीच खलबते झाली. एक दिग्गज नेत्याचा चिरंजीव या निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरतोय का याचा प्रयत्न देखील झाला, परंतु नकार घंटा आल्यानंतर पुन्हा सुरुवात झाली उमेदवार कोण द्यायचा. संपूर्ण सांगली जिल्ह्यातील दुष्काळी फोरमची नेते मंडळी खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात एकवटले होते. या चर्चा व बैठका अतिशय गोपनीयपणे राबविण्यात येत होत्या व त्या यशस्वी होत होत्या. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न देखील केले गेले. निवडणूक लढवणारा उमेदवार म्हणून विशाल पाटील यांच्याशी बैठक झाली, चर्चा झाली, निवडणूक लढविण्याचे ठरले. तेथूनच सुरुवात झाली लोकसभेच्या मैदानाची. विशाल पाटील निवडणूक लढविणार हे ठरल्यानंतर त्यांना विजयी करायचेच, पण सुरुवात कोणी करायची याची जबाबदारी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार व जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी घेतली. जगताप साहेबांनी पहिला बॉम्ब टाकला. लोकसभेचे मैदान चांगलेच उठले. लगेचच घोरपडे सरकार यांनी आवाज उठविला. मैदानात चर्चा सुरू झाली विशाल पाटलांची. खरं तर विशाल पाटील हे निमित्त आहे, परंतु या पडद्या पाठीमागील हिरो कोण असतील तर ते घोरपडे सरकार व जगताप साहेबच आहेत. हे सर्व जिल्हा पाहत आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क.